नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. इंडियन बँक भरती निघालेली आहे 2025 साठी. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार याच्यासाठी तुमचं पद जे असणार आहे स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी तर वॅकन्सी असणार. टोटल ते 171 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी ठिकाणी तर शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी. एनी ग्रॅज्युएट डिग्री वाले अप्लाय करू शकता. पीजी डिग्री वाले अप्लाय करू शकता. बी.टेक, सीए, एम.एससी, बी.एससी त्यानंतर एम.बी.ए, पी.जी.डी.एम, एम.सी.ए, एम.एस आणि आय.सी.एस.आय वाले अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. डेली अपडेट वगैरे आपण तिथे देत असतो. ओके. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे इंडियन बँककडून तर वॅकन्सी निघालेली आहे. रिक्वायरमेंट जी असणार आहे स्पेशलिस्ट ऑफिसर भरती असणार 2025 साठी. आता इंडियन बँकिंगकडून इथं लँडिंग पब्लिक सेक्टर बँक असणार. हेडक्वार्टर याचं चेन्नईमध्ये असणार. इन्व्हेट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन दिलेलं आहे पोस्ट वाईज. ओके. फॉलोइंग फॉर पोस्ट. आता ऍक्टिव्हिटी डेट दिलेली आहे याच्यामध्ये. जे की ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आणि पेमेंट भरणं, पेमेंट फीजची लास्ट डेट दिलेली आहे. ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेली आपली 23/9/2025 पासून 13/10/2025 पर्यंत. ओके. आता पोस्ट दिलेली आहे, त्या कोडनुसार पोस्ट कोड दिलेला आहे 1 नंबर 2 नंबर असे आणि नेम ऑफ द पोस्ट. स्केल दिलेली आहे आपली. टोटल इथं वॅकन्सीज दिलेली आहे कॅटेगरीनुसार. आता याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये स्केल 4मध्ये 10 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये स्केल 3मध्ये आपल्याला 11 वॅकन्सी बघायला मिळतात. मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये स्केल 2मध्ये सॉरी इथं 10 होत्या. 10 वॅकन्सी याच्यामध्ये होत्या. चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 25 वॅकन्सी आणि नंतर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 20 वॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये स्केल 4 असणार. याच्यात 5 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये स्केल 3 मध्ये आपल्याला इथं 15 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये स्केल 2 मध्ये 15 वॅकन्सी बघायला मिळतात. चीफ मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट एनालिसिसमध्ये स्केल 4 मध्ये इथं 15 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर सीनियर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिटमध्ये स्केल 3 मध्ये इथं 15 वॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरीनुसार. त्यानंतर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट एनालिसिसमध्ये इथं स्केल 2 मध्ये 10 वॅकन्सी बघायला मिळतात. चीफ मॅनेजर फायनान्शियल एनालिसिसमध्ये इथं स्केल 4 मध्ये आपल्याला 5 वॅकन्सी बघायला मिळतात. सीनियर मॅनेजर फायनान्शियल एनालिसिसमध्ये स्केल 3 मध्ये 3 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर मॅनेजर फायनान्शियल एनालिसिसमध्ये आपल्याला 4 वॅकन्सी बघायला मिळतात. चीफ मॅनेजर रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला स्केल 4 मध्ये 4 वॅकन्सी बघायला मिळतात. चीफ मॅनेजर आय-टी रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला 1 वॅकन्सी बघायला मिळते. सीनियर मॅनेजर रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला इथं स्केल 3 मध्ये 7 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर तर सीनियर मॅनेजर आय-टी रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला स्केल 3 मध्ये आपल्याला 1 वॅकन्सी बघायला मिळते. सीनियर मॅनेजर डाटा एनालिसिसमध्ये आपल्याला 2 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर इथं मॅनेजर रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला 7 वॅकन्सी बघायला मिळतात. मॅनेजर आय-टी रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला 1 वॅकन्सी बघायला मिळते. मॅनेजर डाटा एनालिसिसमध्ये स्केल 2 मध्ये आपल्याला इथे 2 वॅकन्सी बघायला मिळतात. चीफ मॅनेजर कंपनी सेक्रेटरीमध्ये आपल्याला इथं स्केल 4 मध्ये 1 वॅकन्सी बघायला मिळते. आणि सीनियर मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंटमध्ये याच्यामध्ये आपल्याला स्केल 3 मध्ये 2 वॅकन्सी बघायला मिळतात. मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंटमध्ये आपल्याला इथं स्केल 2 मध्ये आपल्याला 1 वॅकन्सी बघायला मिळते. ओके. तर टोटल आप इथं वॅकन्सी दिलेल्या आहे 171 वॅकन्सी या रॉमध्ये आपल्याला दिलेल्या आहे स्टेप बाय स्टेप. ओके. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊया आपण आता कॅन्डिडेट्स फॉर द अप्लाय ओन्ली 1 पोस्ट. ओके. कोणत्याही कॅन्डिडेटने एका पोस्टला अप्लाय करायचं आहे. कोणतीही एक पोस्ट असो. नॉट मोर दॅन 1 ॲप्लिकेशन. ओके. सबमिटेड. जर तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे, दुसरा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. मल्टिपल इथं तुम्ही फॉर्म इथं अदर मल्टिपल रजिस्ट्रेशन करू शकता, पण तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल, वेगळा फॉर्म भरावा लागेल. ओके. त्यानंतर इथं कॅटेगरी इथं माहिती वगैरे दिलेली आहे आपल्याला सर्टिफिकेशन वगैरेबद्दल. ओके. आता सॅलरीबद्दल इथं बोलायला गेले, स्केल 2 मध्ये 64,820 पासून आपल्याला 93,960 रुपये पगार मिळू शकतो. स्केल 3 मध्ये 85,920 पासून 1,05,280 रुपये पगार मिळू शकतो. स्केल 4 मध्ये आपल्याला 1,02,300 रुपयापासून 1,20,940 रुपये पगार इथं भेटू शकतो. ओके. याच्यामध्ये डी-ए, सी-सी, एच-आर-ए आपल्याला लीव्ह स्पेअर्स, आपल्याला मेडिकल अलाउन्स, ओके, सगळी फॅसिलिटी भेटू शकते. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, नॅशनॅलिटी ऑल इंडियन सिटिझनशिप अप्लाय करू शकता. काही हरकत नाही आपल्याला. एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्सबद्दल माहिती दिलेली आहे. आता मध्ये कट ऑफ डेट दिलेली आहे आपल्या प्युअरली फॉर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज लिमिट, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर वर्क
एक्सपिरियन्स आपल्याला जे असणार आहे 1/9/2025 पर्यंत काउंटिंग होणार आहे आपले एज्युकेशन वगैरे सगळं काही. ओके. तर स्पेशलिस्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटसाठी दिलेली आहे, जशी की त्याची माहिती दिलेली आहे. बेसिक आपल्याला याच्यामध्ये दिली आहे. पोस्ट पोस्ट नंबर दिलेली आहे आपल्यामध्ये 1 ते 3 पर्यंत. ओके. यांच्यासाठी असणारे आपल्याला 4 वर्षाची इंजिनिअरिंग डिग्री आपली झालेली पाहिजे, की आपल्याला टेक्नॉलॉजी डिग्री वगैरे पाहिजे, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. ओके. ऑरमध्ये दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स वगैरे बी टेकवाल्यांसाठी ग्रॅज्युएट आपल्याला पासिंग फॉर पाहिजे आहे. आता मॅनिटरी असणार यांच्यासाठी आता दिलेलं आहे. तर चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 28 वर्षापासून ते 36 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एज लिमिट, नेम ऑफ द पोस्ट. ओके. तर सर्टिफिकेशन दिलेलं आहे, जे की आपल्याला मॅन्डेटरी सर्टिफिकेशन पाहिजे आहे याच्यामध्ये. ओके. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे अप्लाय करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 25 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला मॅन्डेटरी असणार आहे आपल्याला हे सर्टिफिकेशन्स वगैरे. ओके. याच्यामध्ये आपल्याला इथं 5 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स याच्यामध्ये पण लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 23 ते 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. यांना मॅन्डेटरी सर्टिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये एक सर्टिफिकेशन लागणार आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये आयटी सेक्टरचा पाहिजे आहे. त्यानंतर आता हे सगळ्यात दुसरी पोस्ट येते आपल्याला स्पेशलिस्ट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये. आता याच्यामध्ये दिलेले आहे नेम, एरिया, सिव्हिलायझेशन, एज लिमिट, एज्युकेशन, सर्टिफिकेशन आणि एक्सपिरियन्स. ओके. तर चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये दिलेले आपल्याला 30 ते 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी.टेक, सी.एस, आय-टी वाले इथं अप्लाय करू शकता. एम-सी-ए, एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्सवाले अप्लाय करू शकता. ओके. मॅन्डेटरी सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला. आपल्या 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे सायबर सिक्युरिटीमध्ये. ओके. सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये असणार आहे. सेम असणार आहे पोस्टला सगळ्यांना 25 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बी.टेक, सी-एस वाले इथं अप्लाय करू शकता. एम-बी, एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, बी-एस-सी कॉम्पवाले अप्लाय करू शकता. मॅन्डेटरी सर्टिफिकेशन लागणार आहे. 5 वर्ष एक्सपिरियन्स याच्यामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये असणार आहे, जे की 23 ते 31 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. बी.टेक, सी-एस वाले अप्लाय करू शकता. एम-एस-सी, एम-सी-ए कॉम्प्युटर सायन्सवाले अप्लाय करू शकता. ओके. बी-एस-सी कॉम्प्युटरवाले पण अप्लाय करू शकता सायबर सिक्युरिटीमध्ये. त्यानंतर इथं सर्टिफिकेशन दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे सायबर सिक्युरिटीचा. याच्यामध्ये आपल्याला सायबर सिक्युरिटी ऑपरेशन, इंटरगेट आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे, मॅनेजमेंट असणार आहे, ॲप्लिकेशन सिक्युरिटी असणार आहे, सायबर रिस्क मॅनेजमेंट असणार आहे, गव्हर्नन्स आपल्याला कॉम्प्लिकेशन असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी असणार आहे स्पेशलिस्टमध्ये. आता पोस्ट कोड दिलेला आहे, पोस्ट एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स दिलेली आहे. आता क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये आपण बोलायला गेलं तर चीफ मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिटमध्ये 28 ते 36 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्यासाठी आपल्याला इथं दिलेलं आहे, त्याच्यासाठी इथं सी वाले अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा आपले MBA, MM फायनान्स झालेलं आहे तर अप्लाय करू शकता. ओके. मॅन्डेटरी एक्सपिरियन्स असल्यावर आपल्याला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स लागला आणि सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे याच्यामध्ये. ओके. ऑरमध्ये जर आपल्याला बोलायला गेले तर आपल्याला इथं PGDM वाले पण अप्लाय करू शकता, पण यांना 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. सर्टिफिकेट सेम असणार आहे. त्याच्यानंतर इथं आता पुढे गेल्यानंतर सिनियर मॅनेजर कॉर्पोरेट क्रेडिट अनालिसिससाठी 26 ते 33 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. इथं पण CA वाले, ग्रॅज्युएटवाले अप्लाय करू शकता आणि 2 वर्षाचा MBA, MMS वाले पण अप्लाय करू शकता. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि सर्टिफिकेशन लागणार आहे याच्यामध्ये पण. आणि तुमच्याकडे जर अजून ग्रॅज्युएशन असेल, जर PGDM असेल तर तुम्हाला इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. सर्टिफिकेट सेम असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेले नेम ऑफ द पोस्ट, त्याच्यामध्ये एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स दिलेली आहे. ओके. आता त्याच्यामध्ये दिले CA ग्रॅज्युएट्स अँड 2 वर्षाचे MBA वगैरे झालेलं असेल, MMS झालेलं असेल तर अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागणार आहे. तर डिसिप्लिनमध्ये सर्टिफिकेशन लागणार आहे. वन्स एक एक कोणतेही सर्टिफिकेशन पाहिजे, सर्टिफिकेशन फॉर NIBMचं पाहिजे आहे, नाहीतर अनालिसिस क्रेडिटचं पाहिजे आहे. त्यानंतर सर्टिफाईड क्रेडिट रिसर्च वगैरे जे पण असतं आपल्याला ते सर्टिफिकेशन लागणार आहे. जर आपल्या PGDM वगैरे असेल आपल्याला तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. याच्यामध्ये सर्टिफिकेट सेम असणार आहे. 24 ते आपल्याला 31 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. मॅनेजर कॉर्पोरेट अनालिसिसमध्ये. तर चीफ मॅनेजर फायनान्शियल अनालिसिसमध्ये 29 ते 36 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला 6 वर्षाचा एक्सपिरियन्स यांना लागणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. ICAI वाले अप्लाय करू शकता, CFA वाले अप्लाय करू शकता. तर जे आपण तुम्हाला पोस्ट सांगणार यांच्या तिघांच्या सेम असणार आहे क्वालिफिकेशन. ओके. तर सिनियर मॅनेजर फायनान्शियल अनालिसिसने 27 ते 30 वर्षापर्यंत यांना एज्युकेशन सेम असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आपल्याला
ICMA वाले अप्लाय करू शकता. इथे 4 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आणि मॅनेजर फायनान्शियलमध्ये पण 25 ते 31 वर्षापर्यंत अप्लाय करतो. ICMAचे सर्टिफिकेशन्स वगैरे पाहिजे आहे आणि एक्सपिरियन्स आपल्याला 2 वर्षाचा लागणार आहे. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंटमध्ये डिपार्टमेंटला वॅकन्सी असणार आहे. जी वॅकन्सी असणार आहे चीफ मॅनेजर रिस्क मॅनेजमेंटला मिनिमम 28 ते 36 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. CFA मास्टर डिग्री रेग्युलर आपली इंजिनिअरिंग डिग्री झाली असेल तर आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला दिलेली आपल्याला सर्टिफिकेशन लागणार आहे. मिनिमम आपल्याला 8 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये पाहिजे आहे. त्याच्यानंतर चीफ मॅनेजर IT मध्ये रिस्क डिपार्टमेंटमध्ये 28 ते 36 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. यांना इथं BTech कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाले MSc वाले अप्लाय करू शकता. MS डाटा सायन्स वाले ओके. हे सर्टिफिकेशन लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पण इथं 8 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्याच्यानंतर इथं खाली पण इथं दिलेलं आहे स्किलबद्दल माहिती हे वाचून घ्या. त्याच्यानंतर आता पुढचं डिपार्टमेंट आपल्या इथं सीनियर मॅनेजर रिस्क मॅनेजमेंटमध्ये 25 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय होतो. CA मास्टर डिग्री रेग्युलर फायनान्सवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार मास्टर डिग्रीमध्ये म्हणजे M.Com वगैरे झालेलं असेल त्यांना इंजिनिअरिंग ग्रेडवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये सर्टिफिकेशन दिलेलं आहे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये पण लागणार आहे. त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर रिस्क मॅनेजमेंट IT रिस्क मॅनेजमेंटमध्ये 25 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. BTech कॉम्प्युटर सायन्सवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेशन काही दिलेलं नाही याच्यात. सिनियर मॅनेजर डाटा ॲनालिसिसमध्ये 25 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. CA आणि बॅचलर डिग्री आणि मास्टर डिग्री कॉम्प्युटर सायन्सवाले अप्लाय करू शकता. हे सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये दिलेला आहे. रिस्क मॅनेजमेंटसाठी तर वॅकन्सी मॅनेजरला 23 ते 31 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. CA मास्टर डिग्री फायनान्स अँड आपल्या इंजिनिअरिंग डिग्री झाली 2 वर्ष तरी पण आपण अप्लाय करू शकतो. हे सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे. त्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. ओके. सर्टिफिकेशनबद्दल माहिती पूर्ण वाचून घ्यायची आपण स्टेप बाय स्टेप. आता रिस्क मॅनेजमेंट मॅनेजर ITसाठी 23 ते 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. BTech वाल्यांसाठी MSc डाटा वाल्यांसाठी वॅकन्सी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर मॅनेजर डाटा ॲनालिसिसमध्ये 23 ते 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. CA बॅचलर डिग्री इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. हे सर्टिफिकेशन दिलेलं आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये पण लागणार आहे इंडस्ट्रीचा बँकिंगवाल्याचा. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपला इन्व्हेस्टर सर्व्हिस सेलसाठी तर वॅकन्सी चीफ मॅनेजर कंपनी सेक्रेटरीसाठी 30 ते 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI सर्टिफिकेशन लागणार आहे. नाही तर प्रेफरन्स दिले जाणार LLB CA वाल्यांना इथे देणार त्यांना आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. मिनिमम 2 वर्षाचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे. MS ऑफिसचं नॉलेज पाहिजे आहे. त्यानंतर इथं अकाउंटंट्स डिपार्टमेंटमध्ये वॅकन्सी असणार. सिनियर चार्टर्ड अकाउंटंटमध्ये 27 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आपल्याला याच्यामध्ये लागणार ICAI वाले इथं अप्लाय करू शकता. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चार्टर्ड अकाउंटंटवाले ओके इंडियन ओके. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. यांना इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंटमध्ये 23 ते 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ICAIचं सर्टिफिकेशन लागणार. CA वाल्यांचं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये लागणार MS ऑफिस वगैरे. याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती दिलेली PG डिग्री वगैरे आपल्या ग्रॅज्युएटचे सर्टिफिकेशन जे पण आपल्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. आता त्या जॉब प्रोफाईलबद्दल रोल दिलेला आहे जे की आपल्याला रोल्स आपल्याला बघून घ्यायचे आपल्याला काय जॉब असणार आहे KRS काय असणार आहे आपल्याला हे इम्पॉर्टंट असतं आपल्याला ओके. चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बघा सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी KRS दिलेलं आहे ओके. त्यानंतर सायबर सिक्युरिटीमध्ये दिलेलं आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये दिलेलं आहे ओके. सिनियरमध्ये दिलेलं आहे मॅनेजरमध्ये दिलेलं आहे. आपल्या इथं जॉब्सबद्दल आपल्या KRS एकदा पण प्रत्येक पोस्ट पदाकरता इथं बघून घ्यायची आहे ओके KRS. तर तुम्हाला इथं वाटत असेल आपल्याला बघायची इच्छा असेल तर आपण इथं बघून घ्या. मी आपल्या खाली स्क्रोल करतो आहे. प्रत्येक पदाकरता इथं दिलेलं आहे KRS आपल्याला कामाबद्दल माहिती ओके. त्यानंतर आता खाली जाऊया आपण स्टेप बाय स्टेप. याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट बघूया आपण काय असणार आहे ओके. आता इथं अपर एज लिमिटसाठी सूट असणार आहे. SC/STला 5 वर्ष आहे सूट, OBCला 3 वर्ष आहे सूट, PWDला 10 वर्ष आहे सूट, एक सर्व्हिसमॅनला 5 वर्ष आहे सूट, 1984 वाल्यांना 5 वर्ष आहे सूट दिली जाणार आहे. तर मॅक्झिमम एज लिमिटमध्ये आपल्याला पाहिजे असेल तर कॅटेगरीनुसार इथं माहिती दिलेली आहे. या कॅटेगरीचं सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे ओके. कॅटेगरी सेक्शन आपण एकदा वाचून घ्यायचं. PWD असो EWS असो OBC NCL असो ओके. SC/ST कॅटेगरी असो आपण सगळी माहिती इथं कॅटेगरीनुसार वाचून घ्या एकदा जेणेकरून आपल्या कॅटेगरीची माहिती आपल्याला भेटत असते. सिलेक्शन प्रोसिजरला दिलेलं आहे डिपेंडिंग फॉर द नंबर ऑफ ॲप्लिकेशन फॉर बँकमध्ये ओके. किती ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर असणार आहे. शॉर्टलिस्टेड ॲप्लिकेशन असणार आहे फॉलो बाय इंटरव्ह्यू ओके. रायटिंग टेस्ट अँड फॉलो बाय इंटरव्ह्यू ओके.
त्याच्यामध्ये दिलेलं आपल्याला आपला स्ट्रक्चर दिलेलं आहे, जे की त्यांनी इथं सब्जेक्ट दिलेला आहे. नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्सिमम मार्क्स आणि मीडियम ऑफ एक्झाम अँड ड्युरेशन. इंग्लिश लँग्वेजमध्ये 20 क्वेश्चन 20 मार्कासाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकता. प्रोफेशनल नॉलेजमध्ये डोमेनमध्ये 60 क्वेश्चन 120 मार्क असणारे इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये देऊ शकता. रिझनिंगमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये देऊ शकता. कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये 40 क्वेश्चन 40 मार्क इंग्लिश हिंदी लँग्वेज देऊ शकता. टोटल 160 क्वेश्चन 220 मिनिटं 160 क्वेश्चन 220 मार्कांसाठी असणार आहे. 2 तासाचा टाईम दिला जाणार आहे. ओके. याच्यामध्ये पेनल्टी रॉंग असणार आहे 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आपल्याला आणि कट ऑफ जे असणार आहे तुमच्या कॅटेगरीनुसार इथं लागणार आहे. ओके. जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू असणार 100 मार्कांचं त्याच्यामध्ये असणार आहे. आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहेत टेस्ट अँड इंटरव्ह्यूमध्ये. ओके. तर 40% मार्क्स आपल्याला पाहिजे आहे. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीला अनरिझर्व्ड यू-आर कॅटेगरीला. ओके. आणि ई-डब्ल्यू-एसला इथं सॉरी 35% पाहिजे एस-सी, एस-टी, ओबीसी, पी-डब्ल्यू-डीला. ओके. तरच आपण क्वालिफाय होऊ शकतो. कुठे? टेस्ट ऑफ इंटरव्ह्यू दोघं ठिकाणी. तर 100 ते 100 पैकी 40% बघायची, 220 पैकी 40% लागणार आहे अशा पद्धतीने. ओके. वेटलेस दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये 18:20चा रेशो असणार आहे. आपला 100% असा रेशो आपल्याला कव्हर होतो. ओके. मेरिट लागणार आहे आपल्याला फायनल इंग्लिश कॅटेगरीनुसार. प्रोबेशन दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला. प्रोबेशन पिरियड आपल्याला 1 वर्षाची आपल्याला ट्रेनिंग पिरियड इथं भेटत असतो. आणि पोस्टिंग जे असणार आहे आपल्याला याच्यामध्ये टेम्पररीली तर आपलं सिलेक्ट केलं जातं 1 वर्षासाठी तुमचं कामकाज बघितलं जातं. त्यानंतर तुम्हाला इथं परमनंट केलं जातं. ओके. फायनान्शियल आपल्याला इथं बॉन्ड्स वगैरे असणार आहे. बॉन्ड असणार आपल्याला 2 वर्षासाठी असणार आहे. जे की असणार 3 महिन्याची तुमची सॅलरी असणार आहे. त्यानुसार आपल्याला बॉन्ड लागणार 3 वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत. ओके. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. हे ॲप्लिकेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. फीस भरायची आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, डाटा डिक्लेरेशन स्कॅन करून अपलोड करायचं आहे. जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे. पासून रिक्वायर्डपर्यंत आपल्याला लिहून घ्यायचं डाटा डिक्लेरेशनमध्ये. आता ॲप्लिकेशन फीस जे असणार नॉन रिफंडेबल असणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेकआउट करून टाकायचा, जेणेकरून तुम्हाला जी पण काही नोटिफिकेशन येईल ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून तुमचा इंटरव्ह्यू असो, एक्झामिनेशन असो, तुम्हाला संपूर्ण माहिती ईमेल ॲड्रेसवरच भेटत असते आजकाल. ओके. आता ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चार्जेबल असणार, नॉन रिफंडेबल असणार ₹175 प्लस जी-एस-टी असणार आहे एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला आणि ₹1000 प्लस जी-एस-टी असणार आहे अदर कॅटेगरीमध्ये. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे 23/9/2025 ते 13/10/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि पेमेंट फीस भरायची आहे. ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे indianbank.bank.in. ओके. या वेबसाईटवरून आपल्याला स्पेशलिस्ट ऑफिसर रिक्वायरमेंटमध्ये फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पेमेंट फीस वगैरे भरून घ्यायचं. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड माध्यम यू-पी-आय करून. ओके. कॉल लेटर वगैरे नंतरून तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करण्यात येईल एक्झामिनेशन जेव्हा घेण्यात येईल त्याच्या 7 दिवसाआधी आपल्याला ते भेटत असतात. ओके. सगळ्या एक्झामिनेशनच्या. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आयडी प्रूफ सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. जे पण आपल्याकडे असेल आणि फोटोग्राफ घेऊन जायचा आणि झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे. ओके. तर 23/9/2025 याची नोटिफिकेशन आलेली चीफ जनरल मॅनेजरकडून, सीडीओ आणि सीएलओ कडून. ओके. चेन्नईकडून. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी बघायला मिळते. एक्झामिनेशन सेंटर्स ऑल इंडियामध्ये असणार आहे. युनियन टेरिटरीनुसार. ओके. अंदमान निकोबार त्यानंतर इथं आंध्र प्रदेश असणार आहे. त्यांचे सेंटर दिलेलं आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड. त्यानंतर दादर अँड नगर हवेली, दमण देहू, त्यानंतर दिल्ली, एनसीआर, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरला, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. ओके. त्यानंतर अंपाल, चंद्रपुरा, त्यानंतर शिलाँग, सॉरी सॉरी महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पुद्दचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, त्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि वेस्ट बंगाल एवढे आपल्याला लोकेशन दिलेले आहे. ओके. तर आपल्याला इथं गाईडलाईन दिलेलं आहे स्कॅनिंग फॉर अपलोड डॉक्युमेंटेशन, फोटोग्राफ, सिग्नेचर, लेथ, डाटा डिक्लेरेशन अँड सर्टिफिकेशन, फिजिकल. ओके. तिथे साईज वगैरे बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे, जे की आपण एकदा इथं फॉर्म भरताना पण आपल्याला बघण्यात मिळते ना फॉर्मॅट सर्टिफिकेशन वगैरे दिलेलं आहे खाली. ओके. तर आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. 23 तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहे. 23/9/2025 ते 13/10/2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काही अजून डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा अप्लाय करण्याचा व्हिडिओ पण मी बनवणार आहे. ओके. तत्पूर्वी आपल्याला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे.
जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक